मेलतो रे बापा, काय करण रे बाबा, काय करू नव्हतं रे बा, असं आथाडीच बाहेर होते माय, काय करण होतं, मेलतो मी. साहेब राजा हे बुडे वावरात जायला तर राखण करायला कशीच करून राहिले राजा. थंडी वाजते आणि काय बतलावून राहिले बा मनानच, काहीच बोलून राहिले पावर साहेब. हो तेच पाहून राहिलो मी, दिसून राहिलं मले, सांगायचं काम नाही आपल्याला. चला वा मागे उभे राहा. हो साहेब. आबाजी काय झालं हो तुम्हाला, का बरं असं करताय, काय दिसते का तुम्हाला, काऊन घाबरताय. हो मी आहे तो उभा, टेन्शन ना घेऊ. काय झालं तुम्हाला सांगा बरं मला. काचं काही दिसणं पिसणं, आताडे बाहेर बोलेल ते आमचे, मेलतो आज आम्ही, काय करून होतं आमचं. आज मसन काहीच नेणं होतं आम्हाला, बेकार झालं तर. दोन होते, दोन. नक्की नामदेव हो, काय ना काही बिलंग राजा, दोन्ही बुड्याला बिलंगला रात्री. हो अमावस्या जो येऊन राहिले ना, नक्की भूतानं पचाडलं या दोघाईले. तुम्हाला सांगतो आता काय खरं नाही यायचं. का तू जरा सांग, कोणता भूतन कोणता काय, थांबणार तर डॉक्टर काय सांगतात काय नाही ते पाहू ना. म्हणतात बडबड करू, थांबणार डॉक्टरचं ऐक ना. आबाजी कोण दोन होते, काय झालं तर काय, मला सांगसाल तुम्ही. हो मला तुमच्या मुलासारखं समजा तुम्ही, सांगा बरं मला काय झालं काय नाही तर. कुठं होते तुम्ही रात्री, कुठं गेले होते, काय दिसलं का तुम्हाला, काही तुम्हाला मारलं कोणी, काय झालं. हो आबाजी सांगा की मला. काय सांगा, काही नाही सांगायले बापा, दोन होते, दोघांच्या हाताडे बाहेर बोलल ते आमचं, काय करण होतं बापा. हरभऱ्यात काही खरं नाही. हो गोष्ट आज आम्हाला, मेलतो आम्ही. हो आबाजी तुम्ही सांगसाल तेव्हाच कळेल ना मला, काय होतं हरभऱ्यामध्ये. शेतात कशासाठी गेलते तुम्ही, आणि कोण दोन होते, सांगा बा मला. सांगा बरं आबाजी, पटपट सांगा बरं काय झालं काय नाही. दोन होते बस, मेलतो आम्ही दोघं बी, मोत्या बी रग्या बी, काही खरं नव्हतं. आज आम्हाला केडीवरच बांधणं होतं, बेकार झालं तर. हो साहेब बेकार होतं. छोले सिस्टर यांना एक इंजेक्शन लावून द्या आणि सलाईन चढून द्या आबाजीला, आणि मग नंतर बघू आपण काय करायचं आहे तर. ते काय आता सध्या स्थितीत सांगण्याच्या मनस्थितीत नाही आहेत तर. हो सर लावते मी त्यांना इंजेक्शन लावते. आबाजींची चांगल्या प्रकारे काळजी घ्या बरं. नीटच थांबा तुम्ही, कुठे जाऊ नका, लक्ष द्या. आणि काय झालं तर मग मला लगेच कॉल करा तुम्ही, मी लगेच येतो मग. हो सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी करते सर्व. धडे धुमडे दिसून राहिले, काय झालं बुडेल काय समजून नाही राहिलं, डॉक्टर सांगायला तयार नाही. हो वैदा न्याय लागते ना, हो भूत झुंबेला बुडेल. नक्की तुम्हाला सांगतो भूतच आहे. तू वय करू ना, थांब जरा, डॉक्टर जवळ जायला तू थांब जरा. चला येतो मग मी सिस्टर. हो चाला डॉक्टर चालला ना. अरे बता पाटील बरा चक्कर मारला, मंदिरात येऊन बसले बा, नाही बस दर्शन झालं की निघाले. आज बरं मन रमलं बा मंदिरात. आज मले बसाच वाटे मंदिरात, करमूनच नाही राहिलो बा, इकडे तिकडेच फिरून राहिलो. चित्तच नाही लागून राहिलं. म्हटलं मग चला आज मंदिरात दर्शनही होते आणि बसणे होते आपला. आणि एक दोन तुमच्यासारखे भेटतात बी, इकडल्या तिकडल्या गोष्टी बी होतात. मग मन बी करमते माणसाचं. बरे आले पाटील, लई दिवसाचे तुम्ही काही भेटत नाही बाबा, बसतही नाही, घरी माणूस बोर होते. येत जा बसत जा, गप्पा गोष्टी होतात मस्त. आपल्याला काय आहे पाटील, तुमच्या पोरात लग्न कधी करता, कधी झमकोता. आज एखादी पोरगी येशील तर सांग ना बापा, मी तर आजच देतो त्याचा झमको. पण शेतकऱ्याला कोणी पोरगी नाही देऊन राहिलो. 5-6 संबंध पाहिले म्या, पण कुणी दारी उभं करायला त्याने काय तर म्हणते तुमचा पोरगा वावरातच जाते. माझं किती इस्टेट आहे, 100 एकर वावर आहे, 2 ट्रॅक्टर आहेत, पण तुरी कोणी उभं करायला तयार नाही. तर पाटील आता बेकार होईल, लयच बेकार होईल. पहिले आपल्या वेळेस होतं का असं, आपला बुडा गेला पोरगी पाहिली की झालं लग्न. आता तर काही नाही बाबा, किती हेचके घ्या पण काही लग्न जुटत नाही. 17-60 पोरी पाहिल्या तरी काही मिळत नाही. आणि लोकांना शेतकरी तर आता अजिबातच नाही पाहिजे, काही ना काही धंदा पाहिजे, नाही तर मग नोकरीवर पाहिजे, नाही तर शहरात पाहिजे राहिले. गावात तर अजिबात चालत नाही पोरीले, पाय भरतात ना गावात. तिला फरशी पाहिजे.
हा घरी फक्त वाघींचं दूध नाही राजा सारच आहे. पोरीला जायचं कुठे काम नाही. पण बापा पोरगी पाहायला गेलो की पोरीचा बाप म्हणते नाही बापा मी शेतकऱ्याला देतच नाही. गोट सांगू का पाटील, गरम नाही होसान ना तुम्ही? नाही सांग काय म्हणतं पाटील. कसं आहे माहिती का, आजकालच्या पोरीला घुसेल्या हवा टीव्हीत पाहतात तसं करतात. पोरी जाऊन राहिल्या कॉलेजात. कसं पोरीला बाई जीनच्या पॅन्ट टी शर्ट घालेली, गावात काही ते मोकळीक नाही. गावात घालातात साड्या. आणि आजकालच्या पोरीला साड्या म्हटलं की इट येते घालणं जीवार येतात. पोरीला कसं पाहिजे फॅन्सी. म्हणून मग ते पुणे मुंबई शहरात 8,000 रुपये 10,000 रुपये महिन्यानं गाण घालतात. तिकडे खरी परिस्थिती आहे. हा कपडे पाहिजे तेले छान शोकान राहायला पाहिजे. अलामा तर खरंच आता गावात साडी घालायच लागते बापा. टिका पंजाबी ड्रेसही घालायला भेटते, टी शर्टही घालायला भेटत नाही, जीनचा पॅन्टही घालायला भेटत नाही. हे तू ते बोलून राहिला ना महाराज, हे खरं आहे, सत्य आहे 100%. कपडे गावात घालायला भेटत नाहीत म्हणून त्या गावातले पोरं नाकारतात. शेतकरी पाहिजे नाही म्हणतात तरी साडी घालायला लागते. पूर्ण मुंबईचा 8,000 रुपये महिना कंपनीत जाणारा टोल हिसकी घेणारा पुरला म्हणते. हो मी आहेच म्हणते दिवसभर टीव्हीचे बटणं दाबायले आणि तू आहेच भाड्या कंपनीत जायले. असं काम आहे होय ती कामा झालं. जाऊ द्या आता विचार चर्चा करून काही फायदा नाही. जे आहे ते आहे, जगाची रीत झाली आता ते. पाटील आपल्याला दवाखान्यात जाणार बरं, चाला बरं. बा काय झालं तुले, कोण जाणार दवाखान्यात? काहीच नाही झालं. आपल्या गावातले मोतीराम बुडा आणि ते रघु बुडा दोन्ही जण दवाखान्यात नेले. चाला बरं लवकर झटकन, काय झालं काय नाही पाहू बरं. बापा रे, मोतीरामले रघुले नेला का दवाखान्यात? काय झालं रे बापा द्यायले? हा अचानक बरं, काल तर वावरात गेलते ना रे बा ते राखण करायले. आज कसं काय झालं काय, म्हणजे मला काही समजच नाही बा. काय झालं रे? काहीच नाही माहीत काय झालं काय नाही. मला फक्त निरूप आला की बा त्या दोघे दवाखान्यात नेलं, तुम्ही फटकन या बा मागून. म्हणून कसं सटकनी जाणार, काय झालं काय नाही का मला माहीत नाही. ते नामदेवराव दगडूशेठ जायला सोबत त्याला फोनही लागून राहिला एक तर. बा लवकर चाल बा. मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा. चला मग. तू तर जागलेली येता ना वावरात, आलाय बा तू घरी. थंडी काय लहान आहे का बापा, का जीव घेता का माया? चालला आलो मी रातच्या राती. थंडी वाजी मले एकच चादर नेलतो म्या, खुडखुड खुडखुड करो. काय करू का मरू का टी. चालला आलो रातोरात पोहून घरी. नामदेवाली माहित नाही येडा ताप करता तरी सांग शकता. वावरातून घरी आला तू, फालतू रोजदारीचं नुकसान गेलं बा तुला घेणं जन. नामदेवाला सांगितलंय नाही तुला. काय का असा धोका देत असतात का माणसाने? ते कुठे सांगायला पुढे माणूस कुठे रोजदारी देणार आहे मग मले. मग तुम्ही म्हणता तडीचा ताप करायला पुढला असता तरी काय काळ्या ना कुळल्या. ते खोपडी पाहिली का नामदेवाची ओपन खोपली आहे. वरून छत नाही काही नाही त्याले. काय का मरू काय मी नामदेवाला तरी म्हटलं काय मराठ्याला आला होत्या जरासा काळोख राहत होतं ना. भर हवा लागेल हो एवढ्या बेजा थंडी वाजे मुले. मग काय करू मी त्या वावरात? मग ते दोन बुडी असतात वावरात, त्या येऊ जातात तर सांग शकता त्याच्यावर झपता. तुला एवढं बोंग सांगा लागतं का ह्या गोटी? रोजदारी बी झाली असती तुझ्या कामही झालं असतं. आणि त्या बुड्याचा एखादा संबंध असता तर तेही काम झालं असतं तुझ्या फीट. पण तू भोंगे आहेस ना. सांगा आता ते दोन बुडे वावरात जेवढं मला सांगा लागते का? अरे बाबा मी 1 वाजलो त्याच्यातच बसेल होतो. 1 वाजता मी नामदेव भाऊच्या वावरात आलो खोपडीवर. पप्पा 1 घंटा पाहिली बाबा मी हवा तडीचा. अशी थंडी वाजे मला दाबून 2 वाजता मारली मी बित्ती मग घरी. मग काही बुडे पाहिले नाही काहीच नाही, सीधा घरावर असता. भरोसा माणूस नाही रे बाबा, कोणाला तिरा मारतल्या का. पण काले जात असत तू होत नाही दे ना. काय का फालतू घेणं देणं रोजदारीची भराई. जाऊ नाही का आपल्या जण होत नाही तर. कोणी बी भरोशावर पाठत असते बाबू वावरात की आपल्या वावरात माणूस आहे, आपल्याला टेन्शन नाही, निश्चिंत झपते माणूस. आणि तुला काय अशा चाटा मारतं? हे शोभलं नाही गाळा गंठन तुले. विदास भाऊ शोभलं गिबल्याचा विषय नाही, पण मला थंडीत दाबून माझी खुडखुड करू मी. आता ह्या माझ्या दादा शिवाज असा करू मी रात्री. काय सांगता तुम्हाला, काय परिस्थिती सांगू तुम्हाला. तटसा जायचं नाही फैतं नाही काहीच नाही. ताप करायला तापही करायला माझा विचार झाला. पण आता काय करू, पण मला थंडी वाजे मी पळालो घरी. मग चाव दे बा त्या मनात कर बापा तू. गाडी ते बुडे त्याला सांगाल ते की तू येऊन राहिलं म्हणून घरी. ते पाहिजे ना तुला आता वावरा. सांगितलं मी त्या बुड्या बुडे येईल. सीधा निघलो रस्त्यानं बिंग फट पोयत घरी बित्ती मारली मी. देवदास तुम्हाला काय माहिती आहे की ना गावातली गोष्ट? काय झालं बा गावात? कोणती गोष्ट झाली? देवदास भाऊ ते दोन्ही बुडे बडबड करून राहिले. तो रघु बुडा मोतीराम बुडा वावरातून आले त्यापासून कसेच करून राहिले ते. हो थंडी बेजा वाजून राहिली द्यायले. काय झालं काय माहित बा द्यायले. बसलाय हरकत करून राहिले. काय माहित बा काय झालं तर. काही बोलून राहिला का त्या बुडेले? काय काही थंडीत अरे गंठन त्याचा तापावर बसेल होते तर बुडे.
हाव ना बापा, 2-4 खोळा आणले होते, मस्त अंग शकलं बुडेनं. हा, 1 वाजे लोक तुम्हीच होतं जडीसा. हा बापा, गरम होते बुडे, चांगले गप्पा मस्त रंगले होते, हसन तसन गुंपिन गिंपी बापा, साऱ्याच गोटी होत्या जडीसा. रंगारंगी कार्यक्रम होता. आणि तू सांगून राहिला की आता बुडे हे झालं आणि ते झालं. आता माझे डोळ्यानं पाहिलं ते सांगून राहिलं की तुम्हाला मी. हा, बुडे आता दवाखान्यात गेले रामदेव भवन दगडू ना. काय झालं सुनले का अचानक? एकदमच काही ना माही नाही रे, बुडे गेले का काय नाही. ताप फाप आली, मच्छर डसली असतील रे जायले. ताप करायला असल्यावर धुपूड असल्यावर मच्छर डसत नाही. हाय मोठा घोर आहे. काय झालं असेल नेमकं मुली काय समजून नाही आला आता. विधास भाऊ ते पुढे बडबड करत काहीतरी झालं तुम्हाला सांगतो. भूतानं भूतच बिलंगला जाईल. हो, फाशी येईल नाही का तडीसा पाहुण्यानं. हा, तेच बिलंगला तो. हो, तुम्हाला सांगतो भूत 100% भूतच आहे. नको बोलत जो मनात पडीन ते कोणते भूतन भूत रे. हा, चाल सरपंचाचं भेटू आपण. चाल दवाखान्यात जा लागेल बापा. काय झालं काय नाही पाहा लागेल. कातलं काम आहे. चाल बरं लवकर भानू. चला बापा देवीदास भाऊ, चला बरं. सरपंच आले पाहून ते पाटलाले मोठ्या पाटलाले सांगा लागेल. मोठे पाटील सरपंच गाडीवर गेले बा कुकडे, बस स्टँडवर दिसली बा मुले. चला तरी देवीदास भाऊ आपण दुकानचं चक्कर मारू. सरपंचाच्या असतील तर पाहू. चाल बा चाल. साहेब काय झालं बुड्याले तुम्ही काही सांगितलं नाही वा. दगडच तटून निघून आले तुम्ही. हा, काय समजा आम्ही काय झालं बुडेल काय झालं पण. हा, कोणती बिमारी झाली बुड्याले कोणी बडबड करून राहिले. हा, का हो साहेब, हो डॉक्टर साहेब. मी आबाजींना काही झालेलं नाही आहे. थोडंफार डोक्यावरती त्यांचा परिणाम झालेला आहे. त्यांना काहीतरी दिसलेलं आहे. ते 2-2 करून राहिले. थोडंफार काही ना काही आहे. तर ते कसं आपण भीती घालवण्याचा प्रयत्न करू त्यांचा. भीती नाहीशी झाली की त्यावेळेस ते चांगले होतील. आबा पागल झाला का वा. डोक्यावर परिणाम झाला तर मला एकटाच आबा आहे ना. मला कोणीच नाही हो साहेब. पत्तशीर चांगलं करा बा आबाले. मला कोणीच नाही, माय नाही बाप नाही, महाबाशिवाय कोणी सहारा नाही हो साहेब. लवकर पहा करा बा आम्हाला आबाल दुरस्त. थांब ना जरा, लढू नको तू दगडू रे. हा, लढून काय राहिला तू. काही नाही होत बुड्याला, काही नाही होत. बुडा का पागल झाला का. हा, थोडासा पगडा झाला बुड्याला काहीतरी दिसलं वारा. थांब ना जरा. मग कदलोक ते दुरस्त होतील. हा, पुढचा काही मार्ग तर सांगा मग आम्हाला. कटून हलवा का बुड्याला चांगल्या दवाखान्यात न्यावं काय तुम्ही सांगा बा. तसं करतो आम्ही. नागपूर मुंबई कुकडे न्यावं काय. हा, की बुडे अटी दुरस्त होतील. नाही, इथून कुठं नेण्याची गरज नाही. माझ्या ओळखीचे सायकॅस्ट्रिक 2-3 डॉक्टर आहेत. त्यांना मी कन्सल्ट करतो, फोन वगैरे लावतो आणि त्यांना बोलवून घेतो व्हिजिटसाठी. लवकरात लवकर करा बा. कसं आमच्या गावातले जुने खोळा आहात हो बाबा. ते असं नाही व्हायला पाहिजे राजा. आजचे वावरात नाही जाऊन राहिले ते. वावरातचे लहानपणापासूनच कामं करतात ते, राखण करायचे. आणि आता आबा दगडूचा तर कंटिन्यू म्हणजे रातभर दिवस वावरातच असे बुडा. काही घेणं देणं नसे बुड्याले. लोक काही झालं नाही हो. आता कसं काय झालं ते आम्हाला समजून नाही राहिलं. हो साहेब, मला ते कळून राहिलं. काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. होतील ते दुरुस्त आपण करू. थोडीशी त्यांचे काउन्सिलिंग वगैरे करावं लागेल. काही MSW काही तज्ज्ञ लोक मानसशास्त्रातले त्यांना पण बोलावं लागेल आपल्याला काउन्सिलिंगसाठी. त्यांना समुपदेशन वगैरे करून ते व्यवस्थिशीर होतील दोन्ही म्हातारे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. होतात ते व्यवस्थिशीर. आबा दुरस्त होती की नाही होत. मला लग्न नाही राहिलं एक. आता मला पोरगी कोण पाहिजे. महाबाचा जेवढा एक आधार होता बा. आता कसंच काय करा. मला काही लग्न होत नाही आता. बुडा असा झाला. आता कोण पाहिजे मले. बुड्याली सांभाळला. आता मला जर डबल टेन्शन आहे. कामाला जायला कारण बुड्याली सांभाळा. आता काही खरं नाही गळा दगडा तुया. जरा थांब ना. मी डॉक्टर सोबत बोलून राहिलो ना. लग्नातही पडले आले. थांब ना, बुड्याचं दुरस्त होते. खायले का माणूस असतो. पोरा एवढा मोठा पोरगा आले का. हा, बाई सारखा लढून राहिला. तुला मला धीर द्यायला पाहिजे. हा, थांब ना जरा. हो साहेब, त्याला बोला तशी त्याला बोला बा. डॉक्टर बोला. कोणते ते काय माणसं तज्ज्ञ आहेत कोणते ते बोलवून घ्या. जे काही बोलायचे असतील ते कोणती टीम बोलायची ते बोलवून घ्या बा. फक्त आमच्या गावातले दोन्ही बुडे दुरुस्त करा तुम्ही. हो, मी आता बस ऑफिसला गेलो की बस त्यांनाच फोन करतो आणि बोलवून घेतो मी. चला मग येतो मी. हो साहेब या. राम राम साहेब. बरं रे बाई, चाल बरं. आठ नको थांबतो. लढून पळून राहिला एखादा बाई सारखा. चाल बाई. महाबाल पाहू द्या म्हणून महाबाल जातो मी. जा मुकड्यान बाहेर जाल पहिले. हा, मग आबाले.
बरं रे, नाश्ता पाणी करून येऊ, चहा म्या पिऊन येऊ आणि त्या बुड्याला चहा घेऊन चाल बरं. आता काच काही मागाटीच्या खाली नाही उतरत. आता मा आबा बिमार आणि तुम्हाला चहा प्यायचं पडलं, नाश्ता करायचं पडलं राजू. हो हा, माझी जीव नाही. काही माणसं आहे राजा तुम्ही. हा, म्हणजे दुःख झालं इकडे आणि तुम्हाला राजा नाश्ता करायचं पडलं. त्याला काहीच नाही झालं ना बे. तू काय बिमार करून राहिला बे. तू ते स्ट्रॉंग आहात. हा, तू बिमार पडशील का? हा, कालपासून काय खाल्लं नाही तू ना, काही नाही. हा, तू काळजी कोण हिंद रे. चल नाश्ता गिष्टा करून येऊ. बमलून राहिला मोठा तो. येत नाही, मी काहीच खात नाही, पेतही नाही मी. चहा प्या तुम्हीच प्यायते, मी नाही. मी चाललो महाबाजू. बुड्याला पाय तुम्ही. बुडा बडबड करू आला बाबा. असं कधीच नाही झालं महाबाला. वावरात किती राखण जाते महाबा. अचानकच झालं हे. कसं काय झालं तर वैद जाणू आपण. वैदाच्यानं जमते हे. वैदाचं नाव काढलं तर काढलं आता माझं. हा, ते डॉक्टर साहेब काय बोलले की दुसरे डॉक्टर आणतो मी, बुड्याला दाखवतो आणि ते दुसरे काउन्सिलिंग करायला आणतो म्हणतात, समुपदेशन करायला. हा, एवढं आपल्याला सांगून गेले ते. आणि तू बसला वैद करत. हळान सोडासारख्या गोटी करता काय? हा, राहिला का आता काही त्या गोटी? हॉस्पिटल कासाठी बांधलेले लोक ना. हा, काही बी पागलपणा. आंबा कधी दुरुस्त होईल मग? आणायला त्या डॉक्टरले. दुसरे डॉक्टर आणा म्हणा. महाबा लवकर दुरुस्त करा. मला गमून नाही राहिलं. चित नाही लागून राहिला राजा वाटे सा. इकडे मोठे पाटील सरपंच आले. सरपंच पाटील तुम्ही बरे आले बा. महाबा काही बडबड करून राहिला. दुरुस्त होते की महाबा. बरे आले बा तुम्ही. नको लढू नको. ते दोघे दुरस्त होतात. काही टेन्शन घेऊ नको तू. रामदेव काय झालं रे? दोघे मोती रामले. काही डॉक्टरने सांगितलं असेल ना? डॉक्टरनं सांगितलं की त्याच्या डोक्यावर थोडाफार परिणाम झाला. त्याला रात्री काहीतरी दिसलं, त्याचा ते घोप करून राहिले. हा, त्याच्या मनातलं ते जाऊन राहिले. त्याला भीती झाली, भीती. हा, भिवून राहिले ते. हा, असं सांगितलं बा डॉक्टरनं. डॉक्टर म्हणले. काय म्हणजे डॉक्टर? दुरुस्त गिरस्त होतात की नाही बा? डॉक्टर साहेब म्हणे दुसरे डॉक्टर बी बोलावतो म्हणे मी. हा, चांगली ट्रीटमेंट करू म्हणे द्यायची आपण. हो, अटी जर दुरुस्त होत नसतील हे तर पुण्या मुंबई गाडी सांगा, घेऊन जाऊ आपण. हा, ते पैशाची टेन्शन नका घेऊ. हा, 5 चक्कर विकून टाकीन मी तिकडे, तरी पैसे लाईन यायले. दुरुस्त झाले पाहिजेत. नाही होतात ते अटी दुरुस्त होतात. पाटील तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर बोलले होतात म्हणून व्यवस्थित ते. कसं काय झालं गळा? नामदेव सरपंच मला काही समजून नाही राहिलं गड. हो, हे आजचे नाही जात ना बापा वावरात राखून. लहानपणापासून हा रोग मावरात जाते, पण अजून असं झालं नाही झालं मावरात. अचानक कसं काय झालं हे मला समजून नाही राहिलं आता. कसं बा ते दुरुस्त झाले पाहिजेत बा. नाही तर थायरा गाव मग मावर थू करीन बा. याच्याच वावरात झालं, पाटलाच्या वावरात झालं, पाटलाच्या वावरात झालं. हा, ते पारे गड हो. काही ना काही पाठी नशी जमत तर तिकडे घेऊन जाऊ कुकडे मुंबई पुण्याले. नामदेवरावनं साऱ्या गोष्टी विचारल्या पाठी. डॉक्टरही बोलले नामदेवरावसोबत. आता नामदेवराव म्हणून राहिले तर तुम्ही काय आता डोक्याला ताप घेऊ नका, टेन्शन घेऊ नका बरं. हा, चला आता त्या बुडेला पाहायला जाऊ आपण आणि मग डॉक्टरला भेटू. हो चाल बा. त्याला पाहायचं राहिलं तर आपण नोटीस बसलो गप्पा मार. चाल बापा, कशा आहेत काय आहे पाहू बापा. काय म्हणतात काय नाही तर. चाल बरं. चला पाटील मग चला. शिवला असं बोलायला नव्हतं पाहिजे का तुला. गावातलं काम आहे बाबा आणि तुझ्या बाप होता आणल्या का आणि तुसल्या उलटे सारखं बोलून राहिला. काय बोलायला पाहिजे होतं रे कडे. हा, काय चुकीचं बोललो मी? त्या बुड्याचं माय काय घेणं देणं आहे का? त्यानं फक्त मला जन्म दिला, दुसरं काय दिलं? अरे 8 एकर वावर दिलं तर ते हिसकून घेतलं. आणि काय करू रे त्या बुड्याचं मी? हा, आता वावरात जाते राखण करायला तर मी म्हटलं जाय म्हणून. तिकडे काय झोंबलं शिंद्याले. मला काय घेणं देणं? जाऊ दे मारून देणं. चाल पण असं बरोबर नाही ना. 4 चौघात आपली इज्जत जाते बाबा. गावातले लोक त्या बुड्याला दाखवण्यात नेऊन राहिले आणि तुम्ही लोक 2 पोरं सांड असल्यावर कोणीच काही करून नाही राहिलं. हा, 4 गावाचे लोक काय म्हणतील आपल्याला जा लागत नाही का सभा गिबा घ्यायला कुठे कुठे. हा, 4 लोक बोलवतात आपल्याला. हा, तटी काय नकट्या नाकान जाशील काय साठी. लोकांचं म्हणून नको सांगत तू. लोकांचं काय सांगून राहिला मी? मला लोकांच्या घरात नाही होत काय भांडणं? हा, हेच किती वागून राहिले माय बापाले. हा, एकटा मी जा जगाच्या पाठीवर की मीनच दिलं माय बापाला काढून दवाखान्यात दिलं नाही म्हणून. अरे जगाच्या पाठीवर 90% लोक असे आहेत की मायबाप चालत नाहीत त्याले. हा, आणि बाहेर येतं त्याच्यापेक्षा या. तू काय सांगतो तुम्हाला? लोक काय मला सांगतील मी? इकडे शिवला लागला सगळा शिवलाल. मला वाटलं तू गेला बा बुड्याला घेऊन दवाखान्यात. मी बसलो घरी निश्चिंत. हा, काय का माणूस आज मोठा भाऊ असणं बा. तुला बुड्याला जायला बाजूतून घेऊन. हा, तुला शोभते का ह्या गोटी? आले का माणूस आज मोठा करतले का? आणि मी पुढाकार घेतला की मग मला मारायला येतं. काय काय नको मारून, सापाय काय नको मारून घेणं येणं.
बुढीन मला सारं सांगितलं ना, तू मला शिकून राहिला का आधी? हा अरे हो, तुला जाणं नव्हतं असं सांग ना. काल ना मा बदनाम करून राहिला, घेणं दे ना. हे जाणं फेरणं तू इले नाही आणि मा घालून राहिला तर म्हणतात. तुम्ही दोघं जण काऊन भांडणं करू राहिले घेणं देणं? नाही रे, हा काही चबरून राहिला, मा घेऊन राहिला घेणं दे ना. हा त्याला सांग ना पद्धतशीर आहे देवलेले. तुम्ही काय भांडणं करू राहिले मेटासारखे? बिन बुडाले मोडके थांबा जराशे. शिवलाल तुला विचारलं का रे बा बुड्या दवाखान्यात काऊन नेलं? तर म्हणा ते देवलालकडे. आणि देवलालने जर विचारलं तर देवलाल सांगेन शिवलालकडे. असं एकामेकार कोला आता एकावर येऊ नका देऊ. हा नाहीतर मग कसं तुम्हीच करसान दोघे भांडणं. तुला सांगितलं गड्यातून, हा देवल्या ऐकून घे रे असं सांगतो. नाही तर मग आपली पोतरी करशील गावात. काय तर मायबापाला 2 लेकरात पण काहीच कामाचे दोन्ही पोरे. मायबापाला दवाखान्यात नेत नाही. लोक कशी तोंडावर म्हणेल काही मागे पुढे पाहत नाही. जसं कसं लक्षात ठेवतो जरासं पाहिजे तू काय सांगतं काय नाही. तर मी सांगतो पद्धतशीर लोक येईल. तुझाच भपाय सुत्रे आहे. ह्याला गावातल्या का बम करत राहायचं. काही फरक पडला असता तुला गेला असता बुड्याबरोबर. मागं काय करायला लागते? तुला का पैसे देणं सरकारी दवाखान्यात देऊन टाकता बुड्याले. ते बुडे जाते सरकारी दवाखान्यात. तुला माहिती आहे किती इतर राहायला येतं पहिल्यापासून. पहिल्यापासून बुड्याला अकोल्या दवाखाना पाहिजे, सरकारी दवाखान्यात जाते बुड्या. काही आहेस रे गड्या तू. म्हणजे मला असं चुना तू राहायचं हला ती काही आहे माझं वावर ना शिवर. म्हणजे मी बुड्याला दवाखान्यात नेऊ काही माझ्या शाकटा असेल तू? नाही रे शिवला, माझ्यासाठी बुड्याने 100 एकर जमीन कमवून ठेवलाय ना. आणि मा ताब्यात दिलाय बंदीची बंदी. काय बोलून काय राहिला तू? लेखा राहायचं घर घेतलं ना तुनं. मला तर काहीच नाही. मी तर अजूनही गोठणावर होता. 4 टपराची सोय नाही माई. आणि तू वरून मलाच म्हणून राहिला. पाय रे काय बेसरम पोरं असल्या का अशी जेवल्यात कोणाला देऊ नाही. पाय बाप तिकडे दवाखान्यात आणि पोरी इकडे गप्पा मारून राहिले. दोघे भाऊ एका ठिकाणी आहेत उभे. पण बापाची थोडीशी काही चिंता नाही राहिले. मायनं खाल्लं पेरलं की नाही काही विचारपूस करायचंही काम नाही. काय भानू असं आहे देवीदास भाऊ हे पानं काय तर पा कसे दात काढत की तर बापाची काही चिंताच नाही यायले. मेला की जितायचं इस्टेट घ्यायला पुढे होती. तिकडे देवीदास पानं काय डोळे वाचून पाहून राहिला तर त्याला काय माहित ना. त्याला काय भ्या लागते आपल्याला. त्याला धंदा असतोय डोळे वाचून पाहायचा आणि रूम न्यायचा. दुसरा काय बी त्याले. आणि इकडे तिकडे बोटा घालायचा. दुसरा काय धंदा देवीदासाले. असेच पोरं द्या रे बापा माय बापाले. बाप तिकडे मरून राहिला आणि पोरवाटी गप्पा मारून राहिले. आणि हो देवीदास भाऊ बुड्याले आता दवाखान्यात पैसे नाही लागतील का बा? तू उसने मागायला आल तर बा शिवलालकडे. पाय रे हा देवले जागी देते जमून. चाल मग पैसे भेटले असतील तुला. मग जाय मग आता डबा घेऊन जाईन बुड्याचा. काय बापा शिवलालना काही उपाय फेकून नाही मारला. आता पाहतो बघा शांताबाई जातो आणि मागतो बा उसने पैसे. तू मलाच माहित आहे आपली काही सोय नाही देवीदास भाऊ. माहिती आहे बाबा रे माहिती आहे ना तुझ्या काय तर तू तर का शिवलाल बेक्षी चालागात. सारे गाचा बावनास तू पण दाखवत नाही. खायचे दात लगात दाखवायचे लगात. देवीदास भाऊ तुम्हाला आमच्या घरात बोलायचं काही काम नाही बा. आम्ही जाओ नाही जाओ तुम्हाला काय करायला लागते? तुम्हाला जर एवढा पुळका आला असेल तर तुम्ही जा. मग तुम्ही पान जा बुड्याले पैसे घेऊन जा डबा घेऊन जा. आम्हाला काय सांगून राहिले तुम्ही दोघं भाले यांना देणं. तुमच्या खेसा उतवाला असेल तर तुझ्या घरात कोण बोलते बापा? आम्हाला माहित आहे कसं आहे तुझं काम. आम्ही नाही बोलत बापा. आम्हाला का तोंड घालायची सवय आहे का? तू नको घालत फक्त कुठे तोंड. कुठे तोंड जर घातलं ठेसल्या जाईन बरं हे लक्षात ठेवतो तू. ते तर मी पाहूनच घेईन. पण तुम्ही जा बरं वाटून सटकन जा लवकर. आता भेजा ना खावटीचा. हो त्यांना व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आपला.